सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रमाच्या बेडरूममध्ये येतो. तेव्हा आता रमाकडे बघताच रमा म्हणते की काय हे. तर अक्षय म्हणतो की काय हे, असं कुठं अंगावर ओरडत असतात का, कसं मनातून अहो काय हे असं विचारायचंय. तर आता रमा म्हणते की बोलताय का पटापट की करू मी माझं काम. अक्षय म्हणतो की तुला ना त्या सनीबरोबर डेटवर जायचंय. ते ऐकून आता राग येऊन बोट करत रमा म्हणते की हेच मला माहिती होतं की असंच तुम्ही काहीतरी बोलणार. अक्षय म्हणतो की मी तुला आता सांगतोय की तुला त्याच्यासोबत डेटवर जायचंय. रमा म्हणते की नाही जाणार, जा. तर अक्षय म्हणतो की मी तुला बोलत नाहीये, मी तुला सांगतोय त्याच्याबरोबर तुला जायचंयच. तेव्हा आता रमा म्हणते की मी तुम्हाला सांगते ना, नाही जाणार म्हणजे नाही जाणार. तेव्हा अक्षय म्हणतो की असं काही बोलू नको. तर रमा म्हणते की अहो मला पहिल्याच नजरेत तो मुलगा कसा आहे ना ते कळलं होतं. तेव्हा तो मला नाही आवडला. मला त्याच्यासोबत लग्नही करायचं नाही आणि डेटवरही जायचं नाही, असे आता रमा अक्षयला ठणकावून सांगते. अक्षय म्हणतो की ठीक आहे तुझी चॉईस रमा, पण मला काय वाटतं की तू त्याच्यासोबत डेटवर जावंच. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही चॉईस केलेल्या मुलाबरोबर मी डेटवर जावं. तेव्हा मी जर एखादी मुलगी चॉईस केली तर तुम्ही तिच्यासोबत डेटवर जाल का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी तुझ्यासाठी तो मुलगा चॉईस केलाय. तेव्हा आता रमा म्हणते की मी तर तुमच्यासाठी तशी मुलगी चॉईस केली नाही ना, मग तुम्ही तरी कशाला करता. अक्षय म्हणतो की अगं हे सगळं तुझ्यासाठी चाललंय, किती दिवस असं एकटीने आयुष्य काढत बसशील तू. रामा म्हणते की अहो मी एकटी ना छान आयुष्य जगते. एकटी असं मस्त आयुष्य जगते ना. तुम्हाला माहिती आहे का, नवरा आणि बॉयफ्रेंड हे सगळ्यात जास्त डोक्याला त्रास असतो आणि हे दोघे बाईचे आयुष्य ना नरक बनवतात, नरक. अक्षय म्हणतो की काहीही काय बोलतेस, उगाच तू पुरुषांना बदनाम करू नकोस बरं का. रमा म्हणते की मी चांगलंच बघितलंय की पुरुष कसे असतात. सगळेजण नवरे ऑर्डर सोडतात आणि बायका त्यांच्या तालावर नाचतात. अक्षय म्हणतो की आता काळ बदललाय, आता नवरे ऐकतात आणि बायका ऑर्डर सोडतात. रमा म्हणते की अहो पुरुषांना एकदा एखादी गोष्ट सांगितली का ती कळत नाही आणि त्यांच्या शेंड्यावरती माज असतो, एवढा शेंड्यावरती नाकाच्या राग असतो ना, त्यांनाच माहिती, बाकीच्यांना काहीच कळत नाही. रामा म्हणते की मी बघितलंय नवऱ्याला, तेव्हा मला माहीत असते ना नवरे कसे असतात. तर अक्षय म्हणतो की असं काही नाही, तुझं लग्न झालेलं नाही तेव्हा तुला काहीच माहिती नाही रामा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कामवाली मावशी मला तू असं शब्दात पकडू नकोस आणि तू आता असं झक्कासपैकी डेटवर जाण्यासाठी तयार हो. रमा म्हणते की कसं तयार व्हायचं आणि कसं जायचं नाही ते माझं मी ठरवेन. तुम्हाला फक्त मला डेटवर जावंसं वाटतंय ना तर जाईल मी डेटवर, आणि कसं आवरायचं ते माझं मी बघेन. आणि आता सारखा बाजूला असे म्हणत रमा कॉटवर बसते. तर अक्षय प्रेमाने रमाकडे बघत विचार करतो की सॉरी रामा, मला सुद्धा मनातून तुला त्याच्यासोबत डेटवर पाठवायचं नाहीये, पण तुला जावं लागेल आणि तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. तेव्हा आता रमा पुन्हा अक्षयकडे बघते आणि म्हणते की काय असंच माझ्याकडे बघत उभा राहणार आहेस की काय. त्याचं काय आहे ना, मला बाकीचे सुद्धा कामं करावं लागते आणि तुम्ही आता सांगताय ना डेटवर जायचं, तेव्हा ते सुद्धा आवरायचंय. तेव्हा काय बघताय माझ्याकडे, जा ना आता. एखादे काम सांगितलं का रेवा मॅडम सारखी लगेच बॅग उचलून मला निघता येत नाही, मला आवरायचंय, तेव्हा जा आता. तर अक्षय म्हणतो ठीक आहे आणि अक्षय निघून जातो. इकडे आता सनी खाली रमा येण्याची वाटच बघत असतो. तर शशिकांत म्हणतो की अरे येईल ते, तू काही काळजी करू नकोस. सनी म्हणतो की काय यार बाबा किती वेळ. इकडे आता अक्षय हा खाली येतो, तेवढ्यात पळतच लगेच सनी म्हणतो की काय झालं रे भावा. तर अक्षय म्हणतो की ती आवरून येते खाली. तेव्हा आता सनी खुश होतो. तर आता अक्षय म्हणतो की पण आता तू तिला घेऊन डेटवर जातोय सनी, तिच्या घरच्यांना कळवले की नाही तू. तेव्हा आता सनी म्हणतो की काय. तर शशिकांत म्हणतो की अरे ती आपल्याकडे काम करते ना. तेव्हा अक्षय म्हणतो की ती फक्त आपल्याकडे काम करते, आपलं काही तिच्यासोबत नातं नाहीये, आपण फक्त पुढाकार घेऊन तिचं लग्न ठरवतोय एवढंच, आणि सनी तुला तिच्यासोबत लग्न करायचंय ना. अक्षय म्हणतो की तेव्हा रितसर सनी तिला घरी घेऊन जाऊन तिची घरच्यांची परवानगी घे. तेव्हा तिच्या आईबाबांची परवानगी घेतली तर मग काही हरकत नाही. तर शशिकांत म्हणतो की अरे तिला बाप नाहीये. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तिला बाप नसला तर आई असेल, घरात कोणी मोठे माणसं असतील. सनी म्हणतो की आता हे काय नाटकं आहेत यार. तेव्हा अक्षय म्हणतो की तुला जर ती पसंत असेल आणि तिला सुद्धा तू पसंत असेल ना, तर रितसर तिच्या घरी बोल आणि लगेच तारीख काढ. तर आता
सनी म्हणतो की हे काय नवीनच खूळ बाबा आता. तर शशिकांत म्हणतो की सनी अक्षय बरोबर बोलतोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बघ. तर आता सनी म्हणतो की ॲड्रेस कसा शोधायचा तिच्या घराचा पण. अक्षय म्हणतो की हे देतील ना. तर शशिकांत म्हणतो की हो देईल मी. आणि शशिकांत तिरप्या डोळ्यांनी आता अक्षयकडे बघतो. आणि आता इकडे शशिकांत विचार करतो की अक्षय असा बोलतो म्हणजे नक्कीच त्याला काहीच आठवत नाही आणि उगाच मी त्याच्यावर डाऊट घेतोय. इकडे आता आनंद सुद्धा विचार करत बसलेला असतो. अक्षय सगळं काही त्याला आठवत असून असे नाटक का करतोय हे याचा विचार आता आनंद करत असताना जान्हवी तिथे येते आणि आनंदला म्हणते की बेबी कसला विचार करतोयस. आनंद म्हणतो की अगं जानू मी त्या अभिमुळे अपसेट आहे. तो काल रेवाला घेऊन गेलाय अजूनपर्यंत आला नाही. तेव्हा आता जान्हवी म्हणते काय. तर आनंद म्हणतो हो. तर आता इकडे शशिकांत हा रमाला हाक मारतो तर रमा पायऱ्या उतरून खाली येते. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की रमा खरं तर मला तुझ्याशी आणि सनीसोबत बोलायचंय. तेवढ्यात अक्षय म्हणतो काय हे रमा अजून तू आवरून तयार होऊन आली नाहीस का. रमा आता शशिकांतला विचारते की हा बोला ना. तर शशिकांत म्हणतो की रमा सनी तुला डेटवर घेऊन चाललाय तेव्हा तू एकदा घरी जाऊन ये. तेव्हा रमा म्हणते की कशाला घरी. तर आता शशिकांत म्हणतो की अगं असं काय करतेस तू याच्यासोबत डेटवर चालली ना तेव्हा घरच्यांना नको का विचारायला. तर रमा म्हणते की त्याची काय गरज. तेवढ्यात पुढे येत अक्षय म्हणतो की असं कसं तू त्याच्यासोबत डेटवर चालली ना तेव्हा तुझ्या घरच्यांना माहीत असायला हवं ना. अक्षय म्हणतो की रामा असं काय करतेस अगं तुझं आता त्याच्याबरोबर लग्न ठरणार आहे तेव्हा तुझ्या घरच्यांना माहीत नको का तू कोणाबरोबर फिरतेस तुझं कोणाबरोबर प्रेम आहे. तर आता लगेच सनी म्हणतो की रामा भावाचा पॉईंट अगदी बरोबर आहे बरं का एकदम बरोबर बोलतोयस तो. अक्षय म्हणतो की तेव्हा तू तुझ्या घरच्यांना रीतसर सांग की मी या मुलासोबत प्रेम करते लग्न करणार आहे आणि याच्यासोबत डेटवर चालली. तेव्हा रमा म्हणते की मी असं काही करणार नाही आणि माझं लग्न ठरवण्याचा त्रास तुम्ही कशाला घेतात माझं मी बघेन ना. आणि रागाने रमा आता वर निघून जाते. तेव्हा आता सनी म्हणतो की चिडली अरे ती रागाने निघून गेली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की चिडली नाही रे लाजली ती. तेव्हा सनी म्हणतो की अरे ती रागाने निघून गेली असं वाटतं. अक्षय म्हणतो की तसं नाही रे अरे तिची लाजण्याची पद्धत जरा वेगळी असेल. कुठली मुलगी तिच्या घरच्यांना सांगेल बरं मला हा मुलगा आवडतो आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचंय आणि मला त्याच्यासोबत डेटवर जायचंय म्हणून. तर आता सनी म्हणतो की बरोबर आहे भावा तुझं. अक्षय म्हणतो की ती आत्ता आवरून येईल बघ डेटवर जाण्यासाठी खाली. तर आता सनी म्हणतो की मी तिच्या आईबापांना सुद्धा इम्प्रेस करतो असं. त्यानंतर आता सनी म्हणतो की बाबा देताना ॲड्रेस. तर शशिकांत म्हणतो की अरे तुला आता ॲड्रेस कशाला पाहिजे ती येते ना तुझ्याबरोबर तिच्या घरी. तेव्हा आता सनी म्हणतो की बरोबर आहे. तर आता शशिकांत म्हणतो की हो तू पुढे नाक्यावर जाऊन थांब. तर सनी म्हणतो नाक्यावर कशाला तिच्यासोबतच जातो ना. शशिकांत म्हणतो की अरे तिला आवरायला टाईम लागेल तेव्हा तू हो पुढे हळूहळू. तर सनी पळतच बाहेर जातो. अक्षय सनीकडे बघत विचार करतो की आज हा तर नक्कीच मार खाणार हे मात्र पक्क. आणि आता अक्षय इकडे टेरेसवर येऊन पंकज काकाला फोन करतो. पंकज काका म्हणतात की बोला जावई बापू. तर अक्षय म्हणतो माझं तुमच्याकडे एक काम आहे. पंकज म्हणतो सांगून तर बघा ना. अक्षय म्हणतो की पंकज काका आज तुम्हाला फुल बॅटिंग करायची आणि सगळे नो बॉल पडणार आहे तेव्हा फ्री हिट मारायचं आणि अशी काही धुलाई करायची ना का बस. अक्षय म्हणतो की पंकज काका आज असं समजा बॅट पण तुमची आहे आणि सगळे नो बॉल आहेत फटाफट धुलाई करायची. तर पंकज म्हणतो की काळजीच करू नका जावई बाप्पू. आणि आता अक्षय आता पंकजला सगळी माहिती आणि हकीकत सांगतो तेव्हा पंकज काका म्हणतात की ओके. इकडे आता आभ्या हा बेडरूमवर कॉटवर झोपलेला असतो. तेवढ्यात आभ्याला जाग येते आणि रेवा त्याच्या शेजारी नसल्याचे आभ्याच्या लक्षात येते. आणि आता इकडे आभ्या पटकन उठून बसतो. तर रेवा आता पाण्याचा ग्लास घेऊन आभ्याकडे येत म्हणते की गुड मॉर्निंग आभी. तेव्हा इकडे तिकडे बघत डोक्याला हात लावत आभ्या म्हणतो की तू मला बळजबरीने मला दारू प्यायची नव्हती तरी काय पाजलीस. आता रेवा म्हणते की काय बोलतोय साबी तू. रेवा म्हणते की आभी मी तर तुला म्हणत होते. तर बोट करत आभी म्हणतो की शटाप काहीही बोलू नकोस तू. तर आता आभी रेवाला म्हणतो की रेवा तू माझी बायको आहेस आणि तू अक्षय सोबत असं वागते तेव्हा कसे काय मी प्लॅनिंग होऊ नकोस. तेव्हा आता रेवा म्हणते की आभी तुला नाही वाटत का अक्षय बरा व्हावा म्हणून. तेव्हा आता आभ्या म्हणतो की ऑफकोर्स मला वाटतंय तो बरा व्हावा पण तू का त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड करतेस.
आभ्या म्हणतो की रेवा तुला कळतंय का, जर अक्षयची मेमरी परत आली नाही तर आपल्याला डिवोर्स घ्यावा लागेल. पटकन आता नाटक करत रेवा ही आभ्याला मिठी मारते आणि म्हणते की अभिषेक तुला कळतंय का, मी हे जे काही करते ना आपल्या घरासाठी कळते. तर आता आभ्या म्हणतो की रेवा तुला कळतंय का तू काय करतेस ती. आभ्या म्हणतो की रेवा तू आता माझ्यासोबत किती प्रेमाने वागते आणि अक्षय जर तुझ्या समोर आला तर तू माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. रेवा म्हणते की अभि अरे तसं नाहीये, मी हे आपल्यासाठी करते. तर पोट करत आभ्या म्हणतो की नाही, जोपर्यंत अक्षय आणि तुझ्यामध्ये काही निर्णय होत नाही ना तोपर्यंत तू माझ्यापासून लांब राहा, असे म्हणत रागाने आभ्या तिथून निघून जातो. तेव्हा आता रेवा विचार करते की त्याचं कसं आहे ना अभि, जोपर्यंत तू दारू पित आहे ना तोपर्यंत ते माझ्यासाठी चांगलं आहे, पण जेव्हा तू दारू सोडशील ना तेव्हा माझ्यासाठी ते अवघड होऊन बसेल. आणि आता रेवा म्हणते की कसं आहे ना अभि, मला रेवा म्हणतात आणि मी हे असं कधीच होऊ देणार नाही. इकडे आता अक्षय हा सनीकडे दरवाजाबाहेर येऊन सनीला समजावत असतो. तर इकडे रमा विचार करते की कसं आहे हे, अहो ज्या माणसाने मला दारू पाजली त्याच्यासोबत मला डिनर डेटला जायला सांगतायत. इकडे आता रामासुद्धा स्वतःची बडबडत असते. रमा म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला काही आठवत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही एका परक्या माणसासोबत मला कसे पाठवू शकता, काहीच कळत नाही, असा रमा विचार करते. आणि आता अक्षय शुकशुक करत रमाला बोलावतो. तर रमा पाठीमागे बघते तेव्हा अक्षय म्हणतो की मी सांगितलंय सनीला सगळं आणि सनी तुझ्या घरच्यांना नक्की आवडेल. आणि लगेचच रमा रागाने बघून आता पुढे जाऊ लागते. तर पळतच सनी पाठीमागून येतो आणि म्हणतो की रमा कुठे चाललीस, अगं मला येऊ दे ना. आणि आता रामाकडे बघत सनी म्हणतो की आ हा हा काय सॉलिड लुक दिलाय तुला. तव्यावर मिरची टाकताच कसा तर आवाज येतो ना तसा आवाज आला, ऐकला नाहीस का तू रामा, असे सनी रामाला बोलतो. सनी म्हणतो की मला अशीच मुलगी हवी होती तव्यावरच्या मिरचीसारखी. तर आता रामा म्हणते की हो मिरचीसारखी मुलगी हवी आहे का, तर सनी म्हणतो हो. तेव्हा आता रामा म्हणते की काय आहे ना, तुम्हाला इथल्या मुलींची भाषा माहिती नाही, जर मुलींसोबत अशी कोणी भाषा वापरली ना तर इथल्या मुली अशी संधीशी पायातली सँडल काढून कानाखाली मारतात. सनी म्हणतो की हो का. तेव्हा आता सनी म्हणतो की तुमची इच्छा झाली का मला मारायची, तेव्हा काढा तुमच्या पायातलं सँडल आणि मारा मारा, पण तुम्ही असं स्वतःला थांबू नका हो. तर म्हणतो की ऐका ना, तुम्ही जर मला मारलं ना तर तुमचा हात मला असा टच होईल. तेव्हा आता रामा म्हणते की त्याचं काय आहे ना, माझी इच्छा असून देखील मी तुम्हाला मारू शकत नाही कारण तुम्ही अक्षय सरांचे नातेवाईक आहे ना. ते ऐकून अक्षय म्हणतो की अगदी बरोबर. इकडे आता रमा जाऊ लागते आणि रमा विचार करते की काही जरी झालं ना तरी मी आता याला रिक्षात बसवते आणि दुसरी कुठेतरी इकडेच पाठवते, घरी याला नेणार नाही मी. आणि आता तेवढ्यात समोरून पंकज काका तिथे येतात. तेव्हा पंकजला बघून रमा अवाक होते. तर आता लगेचच रमा म्हणते की काका तुम्ही, तर लगेचच सनी हा पंकज काकांच्या पाया पडतो. तर लगेचच सनी म्हणतो की अहो हे काय, हे मला वाटतं की मारायलाच लागलात. तेव्हा आता लगेच इकडे पंकज हा रामाकडे बघतो आणि म्हणतो की मला जावई बापूंना सांगितलं की तुम्ही कुठेतरी चालला होतात म्हणून. तर आता पंकजकडे आणि रामाकडे बघत अक्षय विचार करतो की रामा तुला कसं वाटलं की मी सनीसोबत तुला एकटेला डेटवर पाठवेन म्हणून. पंकज म्हणतो की त्याचं कसं आहे ना, मला जावई बापूंनी सांगितलं की रमा तुमच्याकडे येते तेव्हा मी रमाला घ्यायला आलो. तर आता पंकज म्हणतो की रिक्षासुद्धा घेऊन आलोय. तर सनी म्हणतो की तुम्हीच आहेत का ते, तर पंकज म्हणतो की हो. तेव्हा आता सनी म्हणतो की रिक्षा आणली ना, चल रामा. आणि आता इकडे लगेच अक्षय हा पंकज काकाला खुलवतो आणि पंकज काका आता रमा आणि आता सनीला घेऊन घरी येतात. तर आता मंगला मावशी आता सनीच्या खाण्यामध्ये आता कसली तरी पावडर मिक्स करते आणि आता सनीची हालत खूप खराब झालेली असते. आणि आता सनी हा बाथरूमकडे धाव घेत असतो. इकडे आता आई आजी ही मुकादमाच्या घरात सगळ्यांना बोलवते आणि म्हणते की आज मी रेवाची अक्षयसोबत एंगेजमेंट ठरवणार आहे. तेव्हा ते ऐकून आब्याला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता ते ऐकताच अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो. तर सीमाला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. रागाने सीमा आता अक्षयच्या बेडरूममध्ये येऊन जोराने अक्षयच्या कानाखाली मारते आणि बोट करत अक्षयला सांगते की हे बघ अक्षय, तुला जर काही आठवत नसेल तर मी तुला सांगते ऐक, तुझं लग्न झालंय आणि तुझ्या बायकोचं नाव आहे. तर अक्षय तोंडाला हात लावत म्हणतो की रमा. ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो की मला सगळं आठवतंय आणि मला माहिती आहे आई. ते ऐकताच आता
सीमाला अक्षयला सगळं आठवत असल्याचे सत्य समजलेले असते. तेव्हा आता सीमा, आनंद आणि अक्षय मिळून आजीचा प्लान कसा फुस करतात आणि आता रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.